पण त्या बाईच्या घरचे तिला हॉस्पिटलला नाहीत नेऊन देत. तिला चोरून लपून घेऊन जावं लागतंय हो. सगळे त्याग काय तुलाच करायचे का मालती? अजून बी अशा सेविका आहेत ना. सगळ्याचा आगा काय तू उचललाय का? मालती ऐक, कुटुंबामध्ये नोकरी घुसवते तू. का चाललंय? कशासाठी चाललंय? आपल्यासाठीच चाललंय ना. मग अजून डॉक्टर नर्स आहेत, बघून घेतील काय करायचं ते. सगळ्या गावाचा ठेका काय तू घेतलाय का? तसं नाही. मग कसं आहे? हे बघा, आता सगळं काही ठीक होण्याच्या अगदी जवळ आहे. आता जर मी मागे फिरले तर अनर्थ होईल हो. आणि आता जर तू निघून गेली तर केवढा मोठा तमाशा होईल ते लक्षात येतं का तुझ्या? मालती, फालतूपणा करू नको. शांत डोक्याने विचार कर आणि गुपचूप घरातच राहा. चल. तुझ्या आईची बिकार, तूच करंटी आहेस. तू तर देऊ शकले नाही पोर, दुसरीकडून तर मिळेल. ऐका ना, मला जाऊ द्या. ऑपरेशन नाही झालं तर मला नाही वाचणार आणि मी पण नाही वाचणार. सगळं संपून जाईल. मी तर तुला संपवून टाकणार आहे. कायमची कटकटच मिटून जाईल. या टाकेन. हे माऊली तू धावली तू पावना तू कानबाई. हे माऊली तू धावली तू पावना तू कानबाई. मालती थांब, जाऊ नको. आज तुम्ही मला थांबवू नका. आज जर मी थांबले तर मरेपर्यंत सुखाने श्वास पण नाही घेऊ शकणार. निलेश, काय चाललंय हे? ऐ, कुठं निघाली एवढ्या रात्रीची? दिसत नाही का तुम्हाला? ड्युटीवर चालली मालती. आता तर फक्त 12च वाजले रात्रीचे. अक्का, याला ड्युटी नाही माणुसकी म्हणतात. हीच आपली संस्कृती आणि संस्कार सुद्धा. आपल्या समोर जर एखादा प्राणी मरत असेल तर आपण त्याला पाणी पाजतो की नाही? मग मी माझ्या समोर माणसाला कसं मरायला सोडू? कोण मराय टेकलंय? हाय गावातली एक बाई. आत्या